परमेश्वरा, अरे काय वाढवून ठेवलंस रे माझ्या नशिबात। आज आज माझा कुठलाही दोष नसताना मला हे अभाग्याचं जीवन जगावं लागत आहे, कलंकिनीचं जीवन जगावं लागत आहे। शेवटी कलंकित होऊ मी जाऊ तरी कुठे आणि जगू तरी कशी? देवा, अरे आता फक्त माझी एकच इच्छा उरली आहे, फक्त एकदा मला माझ्या आदित्यला भेटू दे। मला माझा शेवटचा श्वास माझ्या आदित्यच्या कुशीत घ्यायचा आहे। आदित्य, मीरा, काय अवस्था करू घेतली स्वतःची तू? काय तुझं हे यौवनानं फुललेलं रफीचं फूल अगदी कसं सुकून गेलंय, आणि हे सगळं झालं ना त्या आदित्यमुळे झालं। एक काम कर, त्याला सोड आणि माझ्या भेटीत ये। मला हात लावला तर अरे मी तुला हात सोडते रे। एक मुसाफिर घर से निकला, दिल में कुछ अरमान थे। एक मुसाफिर घर से निकला, दिल में कुछ अरमान थे। शाम का वक्त था, चारों तरफ शमशान था। पाँव मिट्टी पे गिरा, दिल से आवाज आई, ऐ मुसाफिर संभल के चल, क्योंकि हम भी कभी इंसान थे। बंद कर तुझं हे तत्वज्ञान आणि तिला माझ्या स्वाधीन कर। काय करशील तू? काय करणार तू? काय करणार? काय करणार? त्याला दिल दमडीचा पुजारी। माझ्यासारख्या कित्येक मीराला बर्बाद केलं, त्यांचं शोषण केलं। माझी किंमत लावली होतीस ना तू, आज तुझे प्राण माझ्या हातात आहेत। बोल, किती किंमत लावू तुझ्या प्राणाची? खूप छळलंस रे तू मला। मी तुला